रेल्वेची गर्दी आणि रस्ते वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो मार्गिका उभारल्या जात आहेत। तसेच मेट्रोच्या आधी मोनोरेलचाही प्रयोग करण्यात आला होता। सध्या मेट्रो आणि मोनो हे दोन्हीही प्रवाशांच्या सेवेत आहेत। मुंबईतील वाहतूक गतिमान करण्यासाठी उभारलेल्या मेट्रो मार्गिकेचे 80 किलोमीटर लांबीचे जाळे तयार करण्यात आले। या सर्व मार्गिकेंवर मिळून आता कार्यालयीन दिवसात 10 लाख प्रवासी प्रवास करतात। मेट्रोमुळे जलद आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय मिळाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळतोय। सध्या वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1, DN नगर ते दहिसर मेट्रो 2A, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 आणि आरे ते कफ पर्यंत मेट्रो 3 हे मार्ग प्रवाशांच्या सेवेत आहेत। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिका जून 2014 मध्ये सुरू करण्यात आली। यामध्ये 12 स्थानके असलेल्या या मार्गिकेवर दररोज 5 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात। त्यानंतर अंधेरी दहिसर गुंदवली या 35 किलोमीटर मार्गिकेची सुरुवात 2022-23 मध्ये झाली। या मार्गिकेवर 3 लाखांपेक्षा अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात। साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आरे ते आचार्य अत्रे चौक म्हणजेच मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरून दररोज 76,177 प्रवासी प्रवास करतात। तसेच मोनोरेलने दररोज 12,000 प्रवासी प्रवास करतात। या सर्व मार्गिकेंची एकूण प्रवासी संख्या 10 लाखांच्या उंबरठ्यावर आहे। लवकरच मुंबईत मेट्रो 9, मेट्रो 2B आणि मेट्रो 4 या मार्गिकांवरही मेट्रो गाड्यांचे संचलन करण्यात येणार आहे। त्यानंतर मेट्रोच्या एकूण प्रवासी संख्येत आणखीन भर पडेल। मेट्रो 2A, 7 आणि मेट्रो 3 या मार्गिका अपेक्षित प्रमाणे प्रवासी गाठत नसले तरी मात्र हळूहळू मुंबईकरांची पावले मेट्रोकडे वळताना दिसत आहेत। तुम्ही आतापर्यंत कोणत्या मेट्रोने प्रवास केला आहे का? किंवा तुम्ही दररोज कोणत्या मेट्रोने प्रवास करता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।